पुढे बघूयात माजी खासदार सुजय विखे यांचं पुनर्वसन करण्याची मागणी सध्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जोर धरू लागली आहे। माजी खासदार सुजय विखेंना आम्ही लवकरच आजी करणार आहोत, त्यांना केंद्रात पाठवल्यानंतर त्यांनी राज्यात येऊ नये अशी आमची इच्छा आहे। राज्यात आल्यावर आमचं मंत्रिपद धोक्यात येईल अशी मिश्किल टिप्पणी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केली। दरम्यान सुजय विखेंनी मागील 5 वर्षांमध्ये संसदेमध्ये त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे असंही शिवाजीराव कर्डिले यांनी म्हटलंय। माऊली महाराजांनी 3 लोकांवर जबाबदारी दिली आहे, त्यापैकी 2 आजी आहेत, 1 माझी आहे। माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, मी फक्त मार्गदर्शन करू शकतो। जो मार्गदर्शन करतो तो माझी आणि जो पैसे देतो तो आजी, असं आमच्याकडे नगर जिल्ह्याचं राजकारण राहिलेलं आहे। त्यामुळे ते माझे होते तेव्हा मी खर्च करत होतो, आता मी माझी झाल्यामुळे सगळ्यात खर्चाची जबाबदारी जावयांची पण आणि मुलाची पण माननीय शिवाजीराव कर्डिले साहेबांकडे आम्ही देतो। साहेब आता नेहमीच खर्च व्यक्त करतात तर मी माझी त्यांना लवकरच आजी करण्याचं काम 100% केलं जाईल पण आपल्याला सांगू नाही। आता त्यांना जे काय आता संधी द्यायची, जी काय राज्य सरकार राज्यामध्ये नाही द्यायची, त्यांना केंद्रामध्ये राज्यसभेवर पाठवण्याचं काम करायचं आहे। कारण ते जर कदाचित राज्यामध्ये जर आले तर परत आम्हाला मंत्रिपदाची अडचण होऊ नये, म्हणून त्यांना केंद्रामध्ये पाठवण्याचं काम आम्हाला करायचं।